हे बघ भाजी सांडली सगळी सगळी गरम वरपणा केला. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSS स्वागत करत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आपल्या म्हणजे इथं कुठेतरी बेल आयकॉन आहे त्या सबस्क्राईबच्या बटनच्या बाजूलाच, तर तिकडं क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ लवकर बघायला भेटतील. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता आजच्या विषयाचा विषय असा झालेला आहे, रात्रीचा व्हिडिओ पण मी याच्यात ॲड करणार आहे पुढं. कारण आता याच्या आधी मी ॲड केला असता पण तो विषय जरा वेगळा होता, म्हणून जरासं तर मागं पुढं व्हिडिओ ॲड करण्यात येतील. त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या. आणि बाकीचा विषय तुम्हाला सांगण्याचं महत्त्व असं झालं की काल रात्री पडली होती माझ्या अंगावरती भाजी, आणि त्या भाजीमुळं मला थोडंसं काहीतरी थोडं नॉर्मलपणे पळालेलं, एवढं नाही पळालं. मला असं वाटलं की ते जळालेलं आहे, पण ते जळालेलं नाही आहे. पण ठीक आहे, ते आता एकदम ओके आहे. त्याच्यावरती बर्नाल वगैरेची क्रीम लावली मी, ती एक भेटली मला, मी आणली त्याच्या आधी मला सायलेन्सर चटका बसला त्यावेळेस. तर ती क्रीम होती, त्या क्रीमने जरा ओके झालं. पण त्या भाजीचा सगळा विल्हेवाट लागला. नंतर मग मी त्याची पनीर भुर्जी केली आणि मग खाल्ली. म्हणजे पनीर भुर्जीसुद्धा होतं त्याच्यामध्ये, ठीक ग्रेव्ही बनवली होती. आणि मला त्याचा व्हिडिओ काढायचा होता पण व्हिडिओ नाही काढता आला, कारण तुम्हाला सांगतो या आयफोनचं रडगाणं, आयफोन एवढा रडगाण्याचा मोबाईल आहे ना मित्रांनो, कधीच ना आयफोनवर भरोसा ठेवता पुरत नाही. तुम्हाला सांगतो फक्त कॅमेरा चांगला आहे, बाकी सगळे जे फीचर्स आहेत ना एकदम काय म्हणतात ना, लई ते नोकियाच्या मोबाईलमधल्यासारखे. एक व्हिडिओ काढायला गेलं ना तर एक तर स्टोरेज नसतं, स्टोरेज असलं की मग व्हिडिओ निघत नाही, व्हिडिओ निघाला का स्टोरेज निघत नाही. म्हणजे तिला अवघड काम आहे, उलटं पुलटंच काम आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे बाकी काय चालू आहे काय नाही तर. आणि आता तुम्हाला सांगतो, भरपूर जणांनी मला काल क्वेश्चन केले, कमेंट पण आल्या की बाबा तुम्ही शिवानीच्या मम्मीला अजून सांगितलेलं आहे की नाही. तर शिवानीच्या मम्मीला पण माहिती आहे ती गोष्ट, आणि आता त्यांना सगळ्यांना पण सांगून दिली आहे. कारण आणि एखाद्याने कमेंट ही पण केली ती मला की 3 महिने होईपर्यंत कोणाला सांगत नसतात. तर त्यांना सांगू इच्छितो मी की ऑलरेडी 3 महिने क्रॉस आउट झालेलं आहे. सगळं एकदम नॉर्मली सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. प्रॉपर जसं चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने माझं चालू आहे. जो हमारा जो दिमाग है, इतना बड़ा मेरा दिमाग है ना, वो पूरा एकदम प्रॉपर तरीके से कंट्रोल में सब चीज़ें कर रहा है. इसलिए कोई टेंशन घेने का काम नहीं है. मला म्हणतात तू हिंदीमध्ये बोलायला पाहिजे, तू हिंदी लय भारी म्हणून, माहिती का मग. आणि मित्रांनो आता तुम्हाला सांगतो, मम्मी ना काय करते, भरपूर जणांनी हा पण प्रश्न मला विचारला की मम्मी माझ्यामध्ये आणि ताईमध्ये भेदभाव करते की बाबा मम्मीला तिकडे झाली त्याची खुशी आहे पण इकडे त्याची खुशी झालेली नाही आहे, असं भरपूर जणांचं म्हणणं आहे. पण आता ही गोष्ट मम्मीलाच विचारूया. नमस्कार, काय म्हणणं आहे कोणाचं मला सांगा. काय म्हणणं कोणाचं, कोण काय म्हणलं, कोण कमेंट मध्ये काय म्हणलं. आता ती कमेंट पप्पानी वाचली होती, मला ती पप्पानी सांगितली. माझं तर एवढं लक्ष नाही गेलं. कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, व्हिडिओ पोस्ट माझं काम असं असतं की मी दिवसभरामध्ये जर व्हिडिओ पोस्ट केला त्यानंतर मी माझ्या दुसऱ्या कामांमध्ये गुंगून जातो, कारण एका कामामध्ये अडकून आपलं काम होणार नाही. आता तुम्हाला सांगतो हॉस्पिटलचा खर्च, हे खर्च, सगळा खर्च पाठीमागं आहे. तर त्याच्यामुळं काम करणं खूप महत्त्वाचं आहे. असंच नाही की ढुलून आपलं टाईमपास असं काम नाही. आपलं व्हिडिओच्या भरोश्यावर घर चालत नाही. कारण जे काय आहे ते थोडंफार समजा, मी असं माझं म्हणणं आहे की बाबा जे व्हिडिओमध्ये चालतं, व्हिडिओ जे काढतो ना मी, त्यातनं मला थोडंसं काहीतरी भेटतं, थोडंफार काहीतरी भेटतं, तर त्याच्यावरच माझं थोडंफार चालतं जर असं म्हणणं आहे. आणि थोडं कामामध्ये म्हणजे दोन्ही मिळून माझं थोडंफार ॲडजस्ट होऊन जातं, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आता मम्मीचा काय विषय होता तो आता मम्मी क्लिअर करणार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, आता तू तेच कमेंट वाचत होते मी, कोणच कमेंट तेच वाचायची म्हणून मी आवाज कमी करायचा आधी. मला कसं करते ना, आवाज कमी कर ना, म्युझिक गाणं तू साईडचा बटनने आवाज कमी कर ना. मला कसं कमी कर, कमी पूर्ण कर टोटल कमी. हां, फोनचाच आवाज कमी होऊन हां, जाईल. फोनचाच आवाज कमी करायचा. असं काहीतरी झालेलं आहे. आणि डबल आजी म्हणजे तुम्हाला सांगतो माझी बहीण आहे, जिचं नाव रेणुका आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ स्टार्टिंगपासून नसून बघितले तर तिच्या लग्नाचा सुद्धा व्हिडिओ आहे माझ्या याच्यामध्ये. सगळ्या तिथे पण प्रॉपर फंक्शनबल व्हिडिओ आहेत सगळे चांगले. तर ते पप्पा दाखवते तुला कमेंट बी नाही सापडत. आता मी दाखवली असती कारण माझ्या मोबाईलमध्ये शूट चालू आहे, त्यामुळे मी काही करू शकत नाही.
आता मित्रांनो असं कसं होतं माहिती का, हा कोण आहे मला नाव नाही वाचता येत. नाव नको वाचू पण तू सांग बरोबर. सॉरी दादा, पण आईला सुनाचं कौतुक नाही पण मुलीचं खूप कौतुक आहे. ती पण कोणाची तरी मुलगी आहे. असं काही नाहीये. तिला आम्ही पहिल्यापासून, ती इतकं बचपना करते तरी आम्ही तिला पहिल्यापासून सून मानत नाही, मुलगीच मानतो. त्याच्यामुळं काही असं गैरसमज करून घेऊ नका. मुलीमध्ये आणि सुनामध्ये असं काही असतं, आम्ही नाही तसं मानत. तिलाच विचारा. मला तर वाटतं बाबा असं वागणं. कमेंट मध्ये एखाद्या असतील मला वाटायला लागलं पण एक गोष्टी काय वाटायला लागलं तुला? काय भेदभाव करायला लागली मी. भेदभाव काय करायला लागले? खरंच म्हणजे तुझ्या बायकोला काही गलत हे केलं का? मला खरंच वाटतं मित्रांनो भेदभाव करायला. तुला कसं वाटतं? तुम्ही तिला मला वाटतं का सांगा. विचार ना. मला माहिती आहे त्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं मग, कारण या अशा गोष्टी म्हणजे मी तुमच्या सगळ्यांसाठी रात्री भाजी उजळून घेते ते वेगळा विषय राहिला. त्यांचं एका म्हणणं बरोबर आहे की लोक तसं वागते, पण आम्ही असं वागलो नाहीत आतापर्यंत आणि इथून पुढे पण वागणार नाही. आता मी काय करतो, कॅमेरा फिरवतो बाकीच्या लोकांच्या ह्याचं दाखवतो, कारण तुम्हाला माझा चेहरा बघून बोर वाटत असून आता लगेच तुम्ही काय करा, तोपर्यंत थोडं आवाज हे करून लगेच येतो मी. एक काम कर, माझ्या लेकीला कधी साडी नाही आणली, मी तिला साडी आणते. सगळ्यात आधी युट्यूबला दाखवते मी. आणि तू कसा म्हणतो की लेकी तर सुनामध्ये भेदभाव करते? मी म्हणलो का? तू पण म्हणायला लागला ना आता घरात बसले बसले. मी म्हणलो का? असं कधी म्हणायचं नाही. तू घेतली कधी तिला साडी? मग तिलाच विचार ना. कोणी घेतली? कोणी घेतली? कधी घेतली सांग. तिला वस्तू आणून देत नाही का मी? मग मंदिरात गेले तर तिला गजरा आणून देतं, कोणी सुनाला गजरा आणून देतं का? मग माझ्या लेकीला कधी गजरा माहित नाहीये. लेकीचं काय आलं मध्ये काढतात? लेकीचा विषयच नाही इथं काही. विचार तिला, विचार त्याच काय येतो सुनात काय असं भेटतं काही ते. नाही विषय, सगळं म्हणजे ताईला आणि मला सन्मान करते. असं काही नाही भेदभाव असं. स्क्रिप्टेड आहे का तुला तिने सांगितलं का दमदाटी करून असं? नाही हो, म्हणजे तसं तू काही अशा का उत्तर द्यायला लागली मला ते समजणार नाही. असं काही आहे नाही म्हणते, मी सांगते ना. पण हे पण म्हणतोय ना आता म्हणतो ताई मध्ये माझ्या बायको मध्ये भेदभाव करते म्हणे. आता म्हणलं तू माझ्या समोर. नाही मग? म्हणले ते. कोणाला काय म्हणायचं नाही. तेव्हा तरी आणतो का काही वस्तू घरात? ते शिवानीचं माहित नाही, पण मायामध्ये भेदभाव असतो बाबा. शिवानीला अलग लेवल. बहीण भावामध्ये करू शकते. जे तुला दिलं ते तिला नाही दिलं, ते तिला दिलं ते तुला नाही दिलं. तुमच्यात काय भेदभाव? त्यांना बांगड्या आणल्या, यांना बांगड्या घ्यायच्या. मग आता ते बरोबर आहे. शर्ट घेतलं, तुम्हाला शर्ट घ्यायचं का? नाही मी मागतच नाही, पण माझा विषयच नाही. मी मला काही त्याच्यामध्ये विषयच नाही. ते तुमच्या दोघीचं चाललं, तुम्ही तुमचं पहा. बहीण भावामध्ये वेगळं भावजे. मी काय म्हणलो का त्या गोष्टीमध्ये? आपण आमच्यामध्ये भेदभाव करते मम्मी भेदभाव कोणामध्ये करत नाही. जसं तुला अरे म्हणजे बाकीच्या युट्यूब फॅमिलीचं ज्यांचं आहे ना, सगळ्याचं मत काय आलं की बाबा तुझे जे मम्मी म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये आई आणि पप्पा जे आहेत ते दोघं पण खुश नाहीये. तुम्ही सांगितलं त्यांना खुश नाही असं त्यांनी रिॲक्शन दिलं नाही तर द्यायला पाहिजे. विषय नाहीये. तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तर खुशी झाली असती. नाही सांगितलं त्याच्यामुळे आम्हाला काय माहित पडणार आहे? तुम्ही सांगितलं डायरेक्ट नाही. गेले दवाखान्यात, तिथून सोनोग्राफीचे रिपोर्ट आणले, त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं. मग आम्हाला त्याचं काही दुःख थोडी, खुशीच आहे ना. ते म्हणू दुःख लागले कोणाला होतं? ते तुमच्या चेहऱ्यावर आनंद आईला दिसत कधी नाही. दुःख होत नसतं. तुमच्या लेकराचं चेहऱ्यावर चांगलं होत असलं ना, तुमच्या तर चेहऱ्यावर आईला आनंद दिसला नाही त्यांना, हा. असं म्हणणं आहे. तसं नसतंय काही. मग चेहरा माणूस जेव्हा माणसाला कामातून थकून आलेला असतं ना, त्याला पहिले जेवणाची गरज असते. तू कामाला गेली सकाळी? मंदिरात गेलते मी. मग मंदिरात अरे गेलते. स्टेटमेंट काय झालं ते तू फिरून ते तरी कळते. कामाला गेलती जिथं तिथं कामातच पुढे ढकलती. मी कामाला चालले होते, मी काम करीत होते. आता जायचं आहे बघ, माझी थैली भरलेली आहे. मग सामान भरलेलं असतं कधी. तिलाच विचारा ना मग, कोणात भेदभाव करते कोणात नाही. तो काय म्हणते? काल सोमवार होता तर काल तिला गजरा आणला होता. तू कधी आणला का गजरा? नाही बाबा, मीच आणते मी 100 देत नाही तिला खायला. प्रत्येक वेळेस तिच्यासाठी मी 100 रुपयाचा गजरा आणते. 100 रुपयाचा, असं 1-2 रुपयाचा नाही आणत. तिला विचारायचं. हा, त्यांना कालच आणला होता. काल गजरा लावायला मीच आणला होता. सगळ्यात पहिले गजरे मलाच आवडतात म्हणून मी आणते गजरे तिच्यासाठी. माहितीये का? तुमचं काय म्हणणं आहे? सगळेजण आपल्याला म्हणते तर मम्मी पप्पाला खुशी झाली नाही. आमचा चेहराच असा असतो. लोकांना माहिती, लोक कसे त्यांना माहिती लोक नाही म्हणायचं. जग कसं वागतंय ना, जगात जे घडतंय ते बरोबर आहे तुमचं की, पण आमच्या घरात होणार नाही, आमच्या घरात तसं होत नाही. कधीच कारण होणार नाही.
होतच नाही तिथं काही तर काय भाऊ भाऊजाई आहे मुलीला का लेकरं भांडायला इथं झालं काय तर ते आपलं काय उपयोगाचं? इथं काय भाऊन भाऊजाई आहे भांडायला का काय विषय मुलीला मुलगा हो का मुलगी हो ते त्यांच्या घराचा वंश असतो आणि ते आमच्या काय उपयोगाचं हे आमचा वंश आहे तर हे आम्हाला खुशी आहे त्याची. हा मग हे इथं मी जर पडले तर मला पाणी देईन ते तिकडून संभाजीनगरहून केव्हा येईन मग आजीला पाणी द्यायला. बरोबर आहे तो, बरोबर आहे. भाजी ज्याची खुशी त्याला हा? भाजीलाच पलटली आता. बरोबर आहे भाजी ना? तसं ना. तसंच होणार ना. तसं ना कधी बी. शेवटी जे तुझं मूल आहे ते माझ्या उपयोगी येणार आहे ते त्यांचं आहे तर त्यांच्या उपयोगी येणार आहे. शिवानी बी इथेच आपलं काम येईल ना. मग आपली सून आपल्याला जर कामी एखाद्या म्हणणार वेळेस ना. मी जर इथं आजारी पडले तर ती रेणुकाताई कधी यायची तिथून इथं तवर तर ही पाणी देईन नाही तर जर देईन काहीतरी देईन नाही एकदाच. बघ रे जर एवढी अपेक्षा नका करू माझ्याकडून जरा. सून ते म्हणतात ना तसं सून सासू कधी आई होऊ शकत नाही त्यांनी तसं आई कधी स्टेटमेंट द्यायच्या आधी सॉरी बोलून टाकलं नंतर त्यांनी स्टेटमेंट दिली. तसं स्टेटमेंटचं त्यांच्यावर बोलते म्हणून नाही एक रिअल घटना आहे ही अशी आजकालच्या सुनाविरुद्ध किंवा सासू विरुद्ध असं घडत चाललंय. पण माझं तरी म्हणणं आहे शेवटी सुनाला जीव तुम्ही द्यावा, म्हणा, आमच्या सून इथं कामी येईल. एकच भेट लेक द्या पण म्हणा. येते पण भेट द्या म्हणा, भेट. ती लेक कधी येणार तशीच बघा. संभाजीनगरवरून इथं येईपर्यंत 1 तास लागतो. 1 तासापर्यंत माणूस कुठपर्यंतच गेलेला असेल त्याचा काही भरोसा नसतो. त्याच्यामुळं आपल्या सुनाला जीव लावला आपल्या नातवाला जीव लावला कसं आहे ते मित्रांनो आपल्या ऑन कॅमेऱ्याची जिंदगी आणि जी ऑफलाईनची real- जिंदगी real मला सांगा, आमची सून माहेर जायचा पण विचार करत हा. नाही. आणि ते असं म्हणू नका की आम्ही तिला डिलिव्हरीला पण तिकडे पाठवणार तसं काही नाही. तिची इच्छा असली तर तिकडे करू शकते इथं करायचं असलं इथं करू शकते इथं मी करेन त्याचं काय. असं नका समजू की नाही सासूला खुशी नाही झाली सासूला वाईट वाटलं सासूला काही वाईट वाटत नाही. मी जर उद्या आजारी पडले माझा नातू मला पाणी देईन इथंच तो पण नातूच राहीन किंवा नात राहीन जे असेल ते सांगितलं शिवानीची मम्मी सांगितलं ते. सांगितलं फोनवर सांगितलं ना खुश झालं ते रात्री सांगितलं. सगळेच खुश खुश आहे झाले. का सगळे येते ना मला भेटायला हा भेटत आताच आले होते. आता जेवून गेले ते मित्रांनो सांगितलं नव्हतं. त्यांना तेव्हा माहित नव्हतं आता त्यांना नाही सांगून आला तरी क्लिअर. ना आता रक्षाबंधन. रक्षाबंधनला येईन ना तिचं हा. भाऊ. काय भरोसा नाही पण आला तरी सांगितलं. ओके तो काय म्हणणे पटापट क्लिअर मध्ये सांग म्हणलं मी ते जशी पटापट काल रात्री मित्रांनो तुम्हाला सांगू खरी घटना ती भाजीची तर भाजीची घटना नाही शिवानीमुळेच माझ्यावर ताप हा, पडला शिवानीमुळे तो आलं त्या गेलं फ्रीजला शिवानी. तो तिच्यावर फ्रीजला हात लावला त्याच्यामुळे ती फ्रीजला वरून ताट खाली पडलं. फ्रीजपासून लांब. हे पापड वर वाळू घातलेले होते ते असं धक्का लागला ते असं तर खाली पंखा पडले. पंखा चालू केला होता पंख्याने आपण. ताट हालत नसतं शिवानी ते असं ते पडलं पापड असं. तर हल्ले असतील ना हा. मग ते पापड पंख्याने हल्ले उडत होते कधी पापड पंख्या खालीच वाळते मग पंख्याने हलू पण शकते ना. मग माझ्या अंगाला चटका बसला जर माझ्या डोळ्या वेळेत भाजी गेली असती मग कसं झालं असतं? आंधळं थोडा लागलं. थोडस असं वाटलं मग आम्हाला तुम्ही बोलले. मग मी दवाखान्यात आणि नेलं. त्याच्यात ते तुम्हाला सांगतो मम्मीचा व्हिडिओ कॉल बंद होत नव्हता मग आता ते व्हिडिओ कॉल चालू होता त्याच्यामध्ये दिसतोय माझा व्हिडिओमध्ये आता त्याच्यामुळं तेव्हा बी मग मी त्याच्यामुळं सगळ्यात जास्त पप्पा आता परत रिक्रिएट होणार सीन येऊ परत म्हणणार की तुम्ही ताईचा फोन चालू होता त्याच्या चक्करमध्ये मम्मी पाहिलं बी नाही पोराकडं पोराला भाजलेलं बी पाहिलं आणि नाही बघ त्यात तू तुमचं काय जरा मोबाईल पप्पा व्हिडिओ काढा अरे आमचे हातपाय काढला तुमचा व्हिडिओ कुठे चालला मोबाईल. अरे मला माहिती ना माझं शरीर मला माहिती शिवानी मला जर खरं लागलं असतं ना तर मी लक्षच नसतं दिलं मला जर एकदम लाईटच वाटलं मला काहीच वाटलं नाही त्या गोष्टीचं म्हणून मी तुम्हाला म्हणलं घ्या म्हणलं चला घ्या चालू करा म्हणलं डोळ्यात उडाला असतं लय अवघड झालं असतं. मग मला दिसत होतं ना पण कसं आहे कधी कधी सुविधाला आपदा को सुविधा तुमच्या में घरी असते ना, अख्खी अर्धी गल्ली जमा केली असती. कारण आपदा में सुविधा को पैसे बदले ना मला माहित पडले अर्धी आता गल्ली जमा केली होती तर काय ते माहिती पण का तुला माहिती का आता आपण व्हिडिओ शूट करतो आता इतके दिवस झाले आपला व्हिडिओ शूट करतो आपण व्हिडिओ शूट केल्यानंतर मला सांग आपल्याला व्ह्यूज किती जाते नॉर्मली व्ह्यूज जायला लागले नॉर्मली व्ह्यूज झालेत आपले म्हणजे जे आपले जे सबस्क्रायबर आहेत जे रोज बघणारे ते सबस्क्रायबर कसे आहेत माहिती का ते एकदम पक्के आहेत कन्फर्म आले आहेत म्हणजे त्यांना व्हिडिओ बघायचा ते आपले व्हिडिओ बघणार कन्फर्म आपले त्यांना आवडते व्हिडिओ आपले हां पण समजा आता बाकीच्यांचे व्ह्यूज वगैरे काहीतरी नाटकं करून किंवा काही करून एक्सेट्रा ते वेगळी भाग राहिला पण तरी पण त्यांच्या जिथं वाईट कमेंट येतात म्हणजे बॅड कमेंटला पण प्राधान्य भेटतं आपल्याला वाईट कमेंट आहे काय आपल्याला नाही शक्यतो एक पण वाईट कमेंट येत नाही आपण चांगलं म्हणजे रिअल दाखवतो रिअल त्या गोष्टीवर चालू आहे पण कसं असतं माहिती का कुठेतरी एक पॉईंट येतो त्या पॉईंटला ना माणसाला थोडंफार तरी डोकं हलवावं लागतं इकडे
म्हणून माझ्या डोक्याला लाईट पेटला म्हणून म्हणलं मी व्हिडिओ काढणार. तर मला व्हिडिओ काढायचंच नाही. पण कारण मला बी असं वाटतं की थोडे जर व्ह्यूजच्या पद्धतीने समजा आपल्याला त्याच्यापासून इन्कम होतो ना, तर थोडेसे व्ह्यूज जर वाढले की एखादा डॉलर शिल्लक येईन बाबा, आपल्या एखाद्या पैसे शिल्लक येईन, तेच पैसे कामाला येतील नाही का. कारण सध्याच्या काळामध्ये कामाचा तुटवडा हे फक्त सगळे आळस देऊ राहिले व्हिडिओ. अरे दमाने पडणं चांगलं असतं, काही गरवडी असं गतीने चालायचं असतं, असं दमाने चालतो पण बरोबर वेळेवर पोहोचतो. ससा लय पळतो पण ते पुन्हा थकून एका जागेवर बसतो, त्याच्यामुळे ससा पुढे जातो. ही गोष्ट कधी लक्षात राहू द्या. आणि असं काही माझ्याविषयी पण काही वाईट कमेंट टाकू नका, कारण मी तशी ती वाईट कमेंट थोडी होती. वाईट म्हणजे भेदभाव करते असं काही नाहीये. ते वाईट कमेंट नव्हतीच ना, ती करणारच नाहीये. ती वाईट कमेंटच नव्हती. आणि तुम्हाला सांगतो कधी पण ना, एक जर यूट्यूब चॅनल कोणाचं असेल तर ते यूट्यूबवरची जिंदगी जी असती ना ती वेगळी असती आणि घरची जिंदगी जी वेगळी असती. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपण रिअल दाखवतो, युट्यूबची वेगळी आणि रिअल जिंदगी वेगळी असं काही दाखवत नाही. आता समजा, आणि मी तुम्हाला सांगतो सध्या जरी मी कॉल केला तर इनमीन तुम्हाला सांगतो फोन केल्यानंतर माझ्यासाठी 10 जण पळत येणारे अशीच मी उभा करत. ते यूट्यूबवरती तसं नसतं. ते तुम्हाला तर माहिती, ते कुठंतरी घटना घडलेली आहे. आपले फॉलोअर्स 5 लाख आणि मतदानला उभा राहिल्यानंतर 50 बी वोट नाही पडले, या असं नाही कामाला. सांगायला तुला मी एक पद्धत सांगाल. मग ओरिजिनल ते ओरिजिनल, मग जे चालू आहे ते चालूच आहे. मला 10 वेळेस ही गोष्ट बोलून दाखवायची गरज बी नाही. आता तुम्हाला सांगतो मी जस्ट माझ्या तोंडातून विषय निघाला म्हणून मी बोलून गेलो नाही का. तुला बी आळस येईल. दोघे व्हिडिओमध्ये आळस नका देतो. तुम्हाला सांगतो तुम्ही आधीच आळसेपणा नका करतो. म्हणजे मला झोप येते ती वेगळी गोष्ट राहिली, मी वेगळं त्याच्यात होतो. पण तुमचं काय चालू ते समजणार नाही मला. आणि आता इथंच व्हिडिओ मी बंद करणार आहे मित्रांनो, कारण यांना दोघींना बी आळस आल्यासारखं झालेलं आहे. आता मुद्दा संपला, विषय संपला, मुद्दा संपला, विषय संपला, सगळे विषय क्लिअर झाले आहेत. आता परत नवीन कमेंट, परत नवीन उद्या मुद्दा. आणि आता शिवानीला जाणार आहे आम्ही सोनोग्राफीला घेऊन. शिवानीची एकदा सोनोग्राफी करायची आहे, चेक करूया एकदम प्रॉपरली आता. आणि बघू मग पुढचं काय नाही का. आता तिला काही मोबाईल अलाउड नसतो त्याच्यामुळं तिकडे व्हिडिओ शूट करू नाही शकत. आम्ही तरी हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ काढत नाही, हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ नाही शूट होणार मित्रांनो. कारण कसं आहे माहिती का, तिथं जरा वातावरण बी स्टिक आहे आणि थोडं गर्दाळ बी वातावरण आहे. तिथं जाऊ देत नाहीत कारण त्या डॉक्टरला पण वेळ नसतो जास्त. भाजी सांडली सगळी गरम वरपणा केला. हे बघ कस काय आलं कडे, ते कुठून आलं ते पापड. शिवानीमुळे झालं हे सगळं, शिवानीमुळे झालं माहिती का. हा बघता हे बघ कसं पण सरक शिवानी सरक. बघ ह्या कसं घाण केली बघ. अक्कल नसल्यानेच काम करते. शिवानी सरक मागे आहे का. शिवानी तिकडे काहीतरी करायला गेलो खरं सांग, धक्का लागला ते. अरे ती भाजी काय करतो दीपक रे, तिकडे पाणी पाणी तुम्हाला ग्लास मध्ये पाणी पकडणी घेऊ लागतो. पकडणी नाही सांडली बाबा, वरून त्या कडेवर काहीतरी पडलं, ताट पडलं कडेवर, वरून पापडाचं ताट पडलं वरून. मग हे काय काहीच नाही, सगळं सांडलं. सगळं 100 रुपयाची वाटाणे बी वायाला घातले, मसाला बी वायाला घातला आणि सगळंच वायाला घातलं. काय गरज आहे का पण मध्ये करायची बायाच्या मदत. बनवणारा मीच होतो त्याच्यामुळे कसं आहे, बोलूच नको तू गोष्ट. खाली इथं चटका बसला ते कोणाला दिसणार नाही. पाण्यावाला तिथं तरणा काढायला खाऊ खाऊ द्यायला नाही पाण्यावाला. शिवानी ते बटरचं पॅकेट आणलंय, पैसे पण आणले, ते फुकट मध्ये आणले. काय झालं DSK काय केलं. DSK केलं पनीरच्या भाजीचं होते ना. DSK काहीच नाही केलं, वरून प्लेट ठेवलं. त्या फ्रीजवर एवढं मोठं सामान मारलं ते दाखव ना इकडं. फ्रीजवर सामान एवढं वरून खाली पडलं ते
आणि पुरे पापड बी वाळायला गेले. पापडाचं जाऊ तिकडं. 100-200 पापड वाळायला गेले. सामान घेऊन ये आता परत आणि परत कर भाजी घेऊन ये ready म्हणजे. भाजी घेऊन ये आता रेडीमेड जा. नाही मला तीच खायची. मी माझ्या सामानात भाजी खाणार आहे. तुम्ही तुमचं पाक आहे. जाऊ दे आता रेडीमेड भाजी आणा. जाऊ दे ना आता ते अजून कोण टमाटे काप. नाही आता चांगली नाही होणार ती मसाला घालून सगळं शिवानीला याच्या हातची भाजी खायची होती पण मग पनीरची. फ्राय करू ना आता पहिले. ही कोरडी खाऊ त्याला काय व्हायला. मलाच नजर लागली वाटते मला खायची होती तर असंच असं. कोरडी मग लागली. अजून करता येते का शिवानी? अजून आणतात का? आता बाय अजून शेवट एवढी उरलेलं घेवा बाई. मग आता शेवटी उरलेलं ना बाय आता ते डब्बा खाली पडला ना म्हणजे ते बी सात्याला उरलेलं. तुम्ही मला काय वाटलं माहिती का मॅच हाताने ताटात धुले ते ताटात खाली पडले काय माहिती. आणि बरं झालं. अरे बरं झालं थोडंसं पडलं अंगावर पडलं तर काय झालं? काय झालं? त्या पनीरला काय करायचं? ही धुवून काढ. उपास आहे. कढई पुसून खा लागली. आता तुम्ही म्हणता भाजी कोणती ती भाजी दुसरी भाजी अहो, पहिले हॉटेलमधल्या भाजी हे बघा काय करतो आणि तुमच्या- मम्मीचं तर पोटच नाही भरलं कारण भाजी संपली. तुमच्या हाताची टेस्ट वेगळी आहे. मला तुमच्या हातची भाजी आवडती म्हणून खाते मी पुसून. हॉटेलची भाजी तर केव्हा खाऊ शकते तुम्ही? हे मम्मीचं चेहरा तसं झालेलं आहे. तुम्ही म्हणता मम्मीला खुशी नाहीये. मम्मीचा चेहरा तसं झालं. जसं वय झालं. तुम्हारी जब ऐसी. जसं वय झालं का तसं चेहरा तिचा बदलत चाललाय. तिला भाजी भेटलीच नाही. आपलं पोट बदलं बा. टमाटाकड्या करून भाजी अंगावर सांडल्यावर कशी भाजी पुरण. आणि पप्पा घाबरले. पप्पा म्हणते व्हिडिओ काय करायचं. मला वाटलं कुठलं काय? घाबरले नाही मी थरथरात पाय कापत होते माहिती का? मला वाटलं काय पडलं नेमकं काय झालं? व्हिडिओ पण फ्रीजवर एवढा पसारा ठेवायचाच नाही शिवानी. नाही मी घाबरत नाही. मला जेव्हा चटके जेव्हा पोळाने बियाणे काही होत काही नाही काम लवकर. नसतं ना, तेव्हा रिकाम्या टायमामध्ये पसारा आवरीत राहायचं. मी आता व्हिडिओ काढायला लागलो तो डायरेक्ट. आहे बघा मित्रांनो तुम्ही आता हिला चांगल्या 2-3 कमेंट करा. हे असं करू नको. जेवण काय सारी भाजी नवऱ्यासोबत असं करत असते का? सगळी भाजी सगळं असं करते का नवऱ्या सगळं? नाही की उत्तर दे मला. मग कोण सोबत करू? आई खाल्लं का? लाड लाड जास्त हे झाला. लाड बघितला कसा नखराई. तुम्ही म्हणता ना शिवानी कोणाचा तरी धाक पाहिजे घरामध्ये एकाच तवा माणूस घाबरतो त्याला. मी बोललो ना की आता इथून उठून पळण पण मी तिला काही म्हणणार नाही ना. एक तर केस गळते रे बोलू नको केस मारण्याचे. इथपर्यंत केस होते मित्रांनो. मग इथपर्यंत होते. जेवली का? इथपर्यंत केस होते. एवढं रे यार काय काय लावणार. पुसून काढ कशाला बरं? पप्पा काय आहे? आता तुम्हाला सांगतो रात्रीचे 10 वाजले. रात्रीचे 10 वाजले संध्याकाळच्या वेळी.